श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की आपल्या संसारिक अडचणी ज्या असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला कुलदेवीची अशी कोणती सेवा करावी की त्या सेवेने आपले जे प्रश्न असतात ते मार्गी लागत असतात, किंवा कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं। आणि त्यासाठी अगदी सोपी आणि साधी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी बघा, तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये वेळ नसेल, ड्युटी आहे, मुलं लहान आहेत, त्यामुळे जमत नाही, दररोज सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही महिन्यातून एक वेळा असा तिथी येत असतो, त्या तिथीला आपण पूजा केल्याने आपल्याला कुलदेवीचा कृपाशीर्वाद मिळत असतो। अगदी तुम्ही 5 दिवस जर सेवा केली, नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आणि कुलदेवी सारखं प्रेम कुठेच नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी सांगत आहे। तुम्ही जर मनापासून विश्वासाने स्वतः पूजा केली आणि करून बघा, 100% तुम्हाला सांगते अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। काहीतरी संकेत, काहीतरी दृष्टांत नक्कीच कुलदेवी तुम्हाला देत असते। कारण बघा, कुलदेवी जसं आपल्याला आतुरता असते आईला भेटायची, तशीच आपल्या आईला सुद्धा आतुरता असते आपल्या बाळाची। म्हणून तुम्हाला सांगेल, तुम्ही जर चुकत आहे, तुमच्याकडनं सेवाच कुलदेवीची होत नाहीये तुमच्या घरात, तर आपल्या घरामध्ये संसारिक अडचणी ह्या येत असतात। आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला प्रॉब्लेम येतात, म्हणून आपल्या घरात नक्कीच कुलदेवीची सेवा करावी। आता तुम्हाला दररोज वेळ साध्य होत नाही, तर पौर्णिमा असा तिथी असतो की पौर्णिमेच्या तिथीला आपण छोटीशी अगदी पूजा आपल्या घरामध्ये आपण स्वतः केली, आपल्या घरातल्या स्त्रीने जर केली तरी सुद्धा चालेल, किंवा कुणीही आपल्या घरातल्या व्यक्तीने केली तरी सुद्धा चालेल। पण बघा, जी आईला चिंता असते ती दुसऱ्या कुणाला नसते, म्हणून आपल्या घरातली स्त्री जी असते मूळ, त्या स्त्रीनेच पूजा करा असं अवश्य सांगेल। तिने केले, कारण तिला घर चालवायचं असतं, तिला प्रत्येकाचं माहिती असतं, आपल्या नवऱ्यापासून, मुलांपासून, आपले सासू सासरे, पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर असते। म्हणून तिला सांगितलेलं किंवा तिने मनापासून सेवा केलेलं कधीही चांगलं ठरत असतं, सगळ्यांसाठी चांगलं ठरत असतं। म्हणून आपल्या घरातील स्त्रीने करावं, विधवा असू द्यात किंवा काही असू द्यात तरीही चालेल, काही हरकत नाही। तर आपल्याला सेवा कशी करायची आहे बघा, तुम्हाला सांगेल 5 पौर्णिमा करायची आहे। 5 पौर्णिमा करा, 5 महिन्याच्या 5 पौर्णिमा येतील। पौर्णिमेला तुम्ही करू शकतात, कुठलीही पौर्णिमा घ्या, तुम्हाला साध्य होईल। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्यानंतर येणारी पौर्णिमा जी असेल त्यापासून सुरुवात करा तरी चालेल। तर सेवा करत असताना अगदी सोप्या पद्धतीने सांगते। सकाळी आपण बघा, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत व्हायचंय, आंघोळ वगैरे करायची, लवकर उठायचंय, सूर्योदय जेव्हा होतो त्यापूर्वी आपल्याला ही सेवा मात्र करायची, हे लक्षात ठेवा। तुम्ही म्हणाल उशिरा करेल आणि 11 वाजता 12 वाजता, तर नाही, काही काळ जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो। तर सूर्योदय जेव्हा होत असतो, सूर्योदयाच्या आधी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर सेवा करत असताना बघा, पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ वगैरे स्नान करून झाल्यानंतर देवपूजा आपण करायची, देवांना स्नान घालायचंय। शक्य झालं तर कुलदेवीचा टाक जर असेल तुमच्या घरात तर 11 वेळा अगदी पाणी आपण वाहत असताना चम्मचने पाणी वाहा आणि कुलदेवीचा अभिषेक, म्हणजेच काय, 99 मंत्र किंवा तुमचा कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल तर अभिषेक करा, स्वच्छ पुसून घ्या, हळदी कुंकू, फुल वाहायचंय, फुल ना फुलाची पाकळी, तुम्हाला जे शक्य होईल, गजरा वेणी झालं तर बरं, नाही झालं तर अगदी फुल व्हायला तरी चालेल, या पद्धतीने। आणि अभिषेक सुद्धा पाण्याने करा किंवा पंचामृताने करा, तुमच्या इच्छेने करू शकतात। शेवटी तुमचा भाव महत्त्वाचा आहे इथे। पूजा केल्यानंतर, देवपूजा सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला सांगते, कुलदेवीचं आपलं घरात स्थान असतं बरोबर, आपल्या देवघरामध्ये फोटो असो, टाक असो, तर देवघरासमोर आपल्याला बसायचे। तिथे बसून आपल्याला हळदी कुंकू जो असतो तो मिक्स करायचा आहे। हळदी कुंकू मिक्स करून आपल्याला तांब्याची एक छोटीशी डिश घ्यायची आहे, तांब्याचीच डिश घ्यायची, स्टीलची घेऊ नका, तांब्याची डिश घ्यायची आहे। तांब्याच्या डिशमध्ये तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक चिन्ह संपूर्ण काढायचं, म्हणजे 4 बिंदू, 2 रेषा बाजूला असतात त्यासुद्धा आपल्याला काढायच्या आहेत। स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर तिथे हळदी कुंकू आपल्याला व्हायचे स्वस्तिक चिन्हाला, त्यावरती आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तो जो दिवा आपण प्रज्वलित करत आहोत, तो दिवा आपण त्या स्वस्तिक चिन्हाच्या वरती तांब्याची ताम्हांमध्ये स्वस्तिक चिन्ह काढू, त्यामध्ये आपल्याला दिवा ठेवायचा आहे।
त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर आपल्या कुलस्वामिनीला आपल्याला आराधना तिथे करायची आहे. अगदी मनापासून कळकळीने तुम्हाला तिथे आराधना उपासना मनापासून करायची. म्हणजेच आपण सांगायचं आहे त्यांना की हे देवी आई, मी तुम्हाला विसरली असेल तर मला क्षमा करा. माझ्या कुटुंबावर तुम्हाला जी काही अडचण असेल ते तिथे सांगावी, आराधना करावी की तुमचा कृपा आशीर्वाद मला हवा आहे, माझ्या कुटुंबासाठी हवा आहे, असं आपण तिथे सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते ते सगळं काही सांगितल्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक मंत्र जो आहे तो जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजेच काय, ओम दुम दुर्गाय नमहा, ओम दुम दुर्गाय नमहा. लक्षात आलं? हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देईल. हा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. हा जो मंत्र आहे हा तुम्हाला 21 वेळा तरी पठण करायचा आहे. 21 वेळा 51 वेळा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करा, त्याचा काही एवढं हे नाही, पण 21 वेळा नक्कीच आपल्याला पठण करायचं आहे, म्हणायचं आहे. ठीक आहे. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. आणि ओम दुम दुर्गाय नमहा हा मंत्र 108 वेळा. हे दोघी मंत्र तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणायचे आहेत. हे सगळं सूर्योदयाच्या आधी तुम्हाला पूजा करायची आहे. आता ही पूजा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी करणार आहात. तो दिवा जो प्रज्वलित करणार आहे तो तुम्हाला अखंड दीप लावायचा आहे 24 तासासाठी. म्हणजेच बघा, आज आपण सूर्योदयाआधी तो दिवा प्रज्वलित केलेला आहे, तर संध्याकाळपर्यंत नाही तर म्हणजे चालला तर चांगलीच गोष्ट आहे. संध्याकाळपासून तर दुसऱ्या दिवशीचा दिवस उगवतो, सूर्योदय होतो, तोपर्यंत चालेल, याची काळजी आपण घ्यायची आहे. दिवा जर हवेने विझला, रात्री सम झाला तर काही काळजी करू नका. तुम्हाला वाटलं की सम झाला, हवेने झाला किंवा कोणत्या गोष्टीने, काही चिंता करायची नाही. परत आपण प्रज्वलित करून द्या. दिव्यातलं तेल किंवा तूप असेल तोपर्यंत आपण जाळू शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जो दिवा ठेवलेला असतो तो उचलू शकतो. वात असते ती निर्माल्यात टाकावी. अशा पद्धतीने तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा 5 पौर्णिमा करून बघा. नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काही माहिती कळली नसेल तर नक्कीच विचारा. तुम्हाला जर ही सेवा करायची असेल, अगदी सोपी आणि साध्य आहे. उपवास करायचा का, तुम्ही जर सत्यनारायणचा उपवास करत असणार तर पौर्णिमेचा उपवास करा, नाही केला तरी चालेल. उपवासाचं या पूजेला काही एक बंधन नाही. तुम्ही फक्त कुलस्वामिनीची पूजा जी असते ती त्या दिवशी करायची आहे. अजून सांगेल, जर तुम्हाला सुत्तक आलं किंवा विटाळ आलं तर ती पौर्णिमा स्किप करा. त्याच्या पुढच्या पौर्णिमा तुम्ही करू शकतात. दर पौर्णिमेला करू शकतो का, तर नक्कीच तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा करू शकतात. 5 पौर्णिमा केल्यानंतर तुम्हाला अनुभव आला की तुम्ही स्वतः ही पूजा कंटिन्यू कराल, हे माझी खात्री आहे. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्हाला जर अडचणी असतील, सांसारिक अडचणी असतील तर नक्कीच ही सेवा करून बघा. थोडेसे मार्ग निघायला लागले तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही कंटिन्यू पुढे पौर्णिमा टू पौर्णिमा अशा पद्धतीने करू शकतात. संकल्प वगैरे करायचा तर नाही, तुमची कुलस्वामिनीची पूजा जी असेल ती त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची. त्यामुळे संकल्प नाही केला तरी सुद्धा चालेल. या सेवेसाठी आता प्रामुख्याने नियम कोणते असतात तर बघा, त्या दिवसाला फक्त आपल्याला मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्या करायचं नाही, तसेच परान्न सुद्धा घ्यायचं नाही. हे नियम पाळावे आणि पूजा करावी. चला मग इथेच थांबते. श्री